चालली तयारी जेवणाची आता. नाना सकाळी जेवून गेला आता इन बकऱ्याहून. आले आले जेवण तयार लागते या. सकाळी खाऊन जातो या. भूक लागत असेल ना. मग काय उन्हाचं जेवण बी सकाळचं खावा ना. येऊ मग सकाळी वर्षा एवढा येऊ जाता जाय ना. दुपारचा डबा नाही काय नाही. ते आतापासून स्वयंपाक सुरू झाला म्हणजे 8 वाजूस तर ते जेवण झालं पाहिजे तयार जेवायला. चुलीवर आता सरपण पेटाना काय व्हायना. आपला टाइम लागतोय मग लवकर सुरुवात करायची. गॅसवर काय लगेच होतंय ना. 2 बाजूला 2 वस्ता ठेवल्या म्हणजे होती 10. दररोज पाऊस येतो ना. दररोज पाऊस येतो. आज वाय उघडलाय तर बरं वाटतंय. हाय आभाळ पण काय येईन आला तर रातचा पण सांगता नाही. रस्ता दिला तर दिवसभर हाय उघडा. सरपण नवीन पाणी नवीन समजा जमा करायचं चालू करायचं काम. आज वारा बी सुटलाय. आभाळ आहे जिकडं तिकडं निखारलेलं. असा उघडला म्हणजे बरं होईल. भात वगैरे निघले का लोकांची. भात नाही ना अजून निघली. या पावसाने भात लांबली कापायची. तू बेने बेने कापीना तर पाऊस जर कापाय सुरुवात केली तर उघडतोय का नाही त्यांना वाटतं या. आणि पाण्यात नास होईल भिजून. आधीच वावराने पाणी. 7 जूनला पण पावसाने भात नाही होऊन दिली. आता 30 तारा केली तेव्हा बी एक लेट महिना आंधी पडला. मग उघडाय बी एक लेट महिना मग दमाने उघडायला लागला. रानात सरपण वगैरे कुठे भेटतं फाटी. सरपंचाचा गावाना गावतात कुठं बी बघून आणायचं. गवतात ते बुडून गेले कुठं असं वाळलं चिळलं. आता तोडबीड झाल्यावर गावचं. आता ह्या दिवाळीच्या नंतर तोड झाल्या मग उली सरपण घालतो. आता लोकांनी गावा आगुतीला समजे साठवण केलेलं. आता गवत नसती मोठाले डोके वर गेले तर सरपण बी गावाला गवतात. आपलं कुठं तरी बघून आणायचं. कुणी वयला लावलेलं काय झालेलं. कधी कधी ओलच असेल. असं आंबाट ओलं पाणी घेतलेलं ते काय पिटतंय का. पाऊस काळा पाणी खाल्ले त्याने मग दुराडी लय होती या. फुकून डोळ पेखते. आता मोकळं राहणोस तर लय तराशा कोकणामध्ये. काय आपल्या दिवस बागा आणि काय उघड आहे काय तर आगी गवत नसती उसावानी गवत झाले. आपल्या तिकडे त्याला ऊस म्हणते ना इथं गावात झालंय तेवढं. केळाचं चालायचं म्हणलं तर पाय टाकायला आहे ना. मग अशी गेली तिकडे सरपणाला आणि काय व्हायचं मुठभर आणलं काय गवतात सरपण गावाना कुठे मार. बिंद्र गुरं डोरं सोळ वाटलेल्या जाग्यावर कुठं दाळ वाटावून थोडं फार दिसलं तर आणायचं. कोकणी माणसाने आगुटीला साठवण केलेलं आता फार दिवाळीच्या नंतर जाते ना सरपण कटूक तोडायला. मग वायस गावतो थोडंफार वाळलं चिळ पडलेलं.
आता शेतात बसवत नाही का पहिल्यासारखं? शेतच कुठं येतं, वशाड पडले ते गवत माजले ते लोक बात पाऊस येऊन नीट पीक येऊन देणार लावायचा लागली कटाळा कराय चियार लावती ते चियार मोकळीच अशीच वशाड पडले. कडावपासून खालती 10 वावर बी लावली नसते कोणी त्याच्यापर्यंत गोळवाडी पर्यंत आखी भात शेती लागायची नसते आम्हाला बसायला वावराची वावर लावायची. आता वावर बसाय बेठा त्या माळाला बसायला लागते गवतात. पहिले लोक माळाला बसून देत नसतील. पहिले माळाला नाही वावरात बसायचं. तांदूळ देत असतील. तांदूळ द्यायची पोट भरायचं नुसतं बकऱ्याचे 8 महिने बसावून येऊच. आता म्हणते आम्हीच लावीन आणि तुम्हाला कुठं बसवायची. आता चौकूनच दिवस बेकार यायला. कोकणे तांदूळ भेटायचं शेतातलं. आता राशींच खावा लागतंय कोकणात. बकऱ्याचा धंदा पहिल्यापेक्षा अवघड झाला आता. बकऱ्याला रान नाही राहिली आख्या तारा झाल्या. नुसतं मोकळं राहायचं जिकडं जाईल तिकडं चित्रा भिंडलं तरी तार नाही फॉर्म नाही. आखी रिसॉर्टच झाली आता तो फॉर्मच झालं. जागाच नाही हिंडायला राहिली. एका वाटत ना फार 2-3 गावाची माणसं जायला लागली. आता कुणा कुणा माणूस जायचं आणि कुणा कुणा वाटा गावायच्या. बकऱ्यावाला बी कुणा कुणा फिरकायचा. आता एकच वाट राहिली येला जायला. कसा धंदा पाळायचा कसा करायचा. धंद्याला हवस बी वाटायची आता हवस पण राहिली नाही असं म्हणते. बऱ्याच लोकांनी बकऱ्याचा धंदा पण बंद केला. काही काय अशीच कटाळली नुसती कोकणात वाढ यायचं फार बंद झाली. तिकडे देश बागाने हिंडायला लागली काय काय हायत कुणा कुणा आता गावच राहिली नाही. उचललेली बघा आता दूध प्यायला लागली कोकरी.
नमस्कार मित्रांनो. बघा 10 वावर शेतीत 10 शेतं लावल्यात, 50 शेतं वशाडे. तर कशी बकरी चरणार? बकरी चरायचं लय अवघड झालं या. शेतकऱ्याच्या जमीन वशाड पडल्या, कसं आहे मांदळी माजली या, लय कसं आहे. आणि आमच्या बाजूला म्हणजे जरा लयच बेकारी झाली, म्हणजे वशाड बहुतेक झाली. कारण पावसामुळे जमीनच लागाना, त्याच्यामुळं लय बेकारी होणार. बकरी सांभाळण्याचं लय अवघड झालं. बघा आजोबा गेला, वडील गेलो, आम्ही चाललोय, असं नव्हताच काळ. इतका भयानक काळ आता झालाय. कसं आहे म्हणजे बकरं फिरणार नाही आणि चुकल्याला पण कळणार नाही, आणि त्याला पण बकरी कळणार नाही. ते आवाजाने कोणाकडे जाय बसले पळून, कारण एक प्रकारचा ऊसच झालाय. ते तसा पुण्या भागात ऊस होतो तसा ऊस होऊन बसलो. 10 शेतं लावले ते 50 शेतं वशाळ पडले. ते म्हणले काय ते शेती लागणं झाली का? हा, पहिल्या काळात म्हणजे एक माळाची शेत सुद्धा राहत नव्हतं, माळाचं सुद्धा लावायची. पण आता ते बिचारी लावते ते पण ते काय भात काय येईना, पाऊस काय येळव लावून दिना, कापून दिना. पहिली माणसं गावायची, आता माणसं पण गावानात. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या अवघड. शेतकऱ्याचं चौकून मारण आलं किंवा बकरीवाल्याचं पण अवघडच झालंय. कारण आमच्या कर्जत घोऱ्याचं म्हणजे बहुतेक रान गेलंच म्हणलं तरी चालत. एक 10-5 वर्षात धनगर येईल म्हणून गॅरंटी नाही. आणि संबंध लय येतं, प्रत्येक गावाने ओळखी आहेत, माणसं चांगली येतं. पण आता काय रानभूमीच कमी व्हायला लागली, तर आता बकऱ्यावाला तरी कसा येणार? नाही तर ह्या मुलगाशिवाय आम्हालाही करमत नव्हतं. प्रत्येक गावात बकरी गेली तरी प्रत्येक गावात माणसं होती, जोडीदार होतं, बरंच आकार होतं. बरं काय आता मनात पण चुक 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 करायची बारी आली. होतं काय झालं काय, अशा गोष्टी झाल्या सारख्या. आता असं नव्हतं. आम्ही फार लहानाचं मोठं झालो, पण असं दिवस नव्हतं. आता आमच्या डोळ्याला टिपा येऊ लागल्या, एवढी अवघड परिस्थिती झाली मित्रांनो. ती आहे तेवढी शेती, तिला सांभाळा. आज नाही म्हणते ते 1 दिवस तरी आपल्याला खायला घालील. फक्त तिला विसरू नका शेतीला. 4 दाणं का व्हायना एकाच घेण्यापेक्षा आपल्या घरचं खाणं महत्वाचं. हॉटेलात किती खाल्लं तरी पोट भरते का आपलं? तशी शेती आपली कधी पण आपण खाऊ शकते. आज आता काय प्रत्येक वावरात बकरी बसली. मालका गावात जाऊन शिदा आणला, तेव्हा घोंगड्या असायच्या, घोंगड्या शिदा आणायचं असतं पटकुळी घालून. व त्याने तांदूळ नव्हतं, घोंगडी तर वायरा आणायचा. वायरा येत नव्हता, एवढी शेतकरी वायरा द्यायची. दय भरपूर वायरा, 10 दोल्या, 15 दोल्या, 6 दोल्या, 7 दोल्या रात्रीला मिळायच्या. तेव्हा शेतकऱ्याची पण कोठाडी भरलेली, टिपड धान्याने भरलेली. तेव्हा शेतकरी पण विचार करीत नव्हता. बकरी बसवली का अजून पिकायची. आता त्यांनाच गरिबांना पिकाना, त्यांच्या शेती वशाड कुठं बसावते ती. असं आहे ना, हे अवघड परिस्थिती झाला. आताच्या पोरांच्या काळात कसं होईल ती हो, राहिली व्यवस्थित, वागली व्यवस्थित होईल. नाही तर परिस्थिती अवघड आहे जगण्याचं.